श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आपण कामगिरी रेडिओच्या दुनियेची या विषयावर ज्येष्ठ नागरिक श्री दिलीप नथुजी दवणे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, अमृत कलश कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना आशिष सातपुतेंचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, ज्येष्ठ नागरिकांच्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक यांचा अनुभव, त्यांची कृतज्ञता आणि ते एक प्रेमाचं प्रतीकच असतात. त्यांच्या विपुल ज्ञानाने, अनुभवाने ते केवळ आपलं कुटुंबच सावरत नाही, तर समाजातील प्रत्येकाला सदैव प्रेरित आपल्याला करीत असतात. श्रोते हो, जागतिक रेडिओ दिन हा याच महिन्यात नुकताच साजरा करण्यात आला. तेव्हा असेच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व असणारे आणि खास सावरगाव तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथून ज्येष्ठ नागरिक श्री दिलीप नथुजी दवणे यांची मुलाखत आज आपण ऐकूया. तर दवणे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या केंद्रात आणि स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, आपला विषय या कार्यक्रमात असा आहे, कामगिरी रेडिओच्या दुनियेची. तर पहिला प्रश्न आपला असाच असतो या कार्यक्रमात की आपला जन्म केव्हा आणि कुठे झाला याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना कथित करा. धन्यवाद सर. मी सावरगाव या गावचा रहिवासी असून सावरगाव हे नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. या गावात जेव्हापासून मला समजायला लागलं त्यावेळेस 5,000 ते 7,000 लोकवस्ती या गावाची होती, पण आज ते गाव 14,000 लोकसंख्येचं गाव झालेलं आहे. माझं वास्तव्य तेथे, जन्म तिथलाच सावरगावचाच आहे आणि आता माझा कार्यकाळही पूर्ण सावरगावातच गेलेला आहे. वयाच्या 13-14 वर्षाचा असेल तेव्हापासून मला रेडिओचा छंद जास्त असायचा. रेडिओची गाणे, भावगीत, भक्तिवादी गीत हे मला खूप आवडायचं. पण आता घरची परिस्थिती खालावलेली असल्यामुळं घरी काही ऐकू शकत नव्हतं. मग आता काय जायचं, तर आमची इथे ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतचा सकाळी 6 वाजता अगदी भक्तिगीताचा कार्यक्रम जो चालू होतो तर तो मी आवडीने सकाळी उठून 6 वाजता बिलकुल आमच्या घरापर्यंत तो आवाज यायचा. तर घराच्या समोर अंगणात बसायचं आणि ते नुसतं गाणे ऐकायचं. रेडिओ हा माझा एक छंद होऊन गेलेला होता. कारण मला कुठेही काही वाटलं तर पटकन मला जायचं, अरे कुठं रेडिओ आहे का, तर तिथे गाणे चालू आहे का, तुम्ही जाऊन ऐकायचं. मग कालांतराने मी 1975 मध्ये मॅट्रिकला गेलो. त्यावेळेस परिस्थिती खूप खालावलेली होती. त्याच्यामुळं आम्हाला शाळेत जायचं आणि शिक्षण शिकणं हे खूप महाग झालं होतं. मी जेव्हा मॅट्रिक फेल झालो त्यानंतर आपण काय करायचं, आपलं म्हणजे एक तर मॅट्रिक फेल झालं, शिक्षण घेता येत नाही आणि घरची परिस्थिती नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं म्हणून मग मला माझा हा छंद जो होता रेडिओ ऐकण्याचा, तर तो मी एका यांना सांगितला. म्हणजे एक कारागीर होते आमच्या काटोलला, रेवतकर रेडिओज म्हणून, त्यांच्याशी थोडा संपर्क साधला की मला याचा खूप माझा हे आवड आहे, तर मी तुमच्याकडे येऊ का शिक्षणासाठी. त्यांनी मला सांगितलं याला काही हरकत नाही म्हणे, तू ये आणि घे. पण गोष्ट अशी झाली की त्यावेळेस त्याच वर्षी 1979 मध्ये पंचायत समितीला एक योजना निघाली की ज्यांना म्हणजे कमी शिकलेले आहे पण त्यांना कुठं ITI मध्ये ऍडमिशन मिळत नाही, या रेडिओच्या माध्यमातून आपण काही मुलांना बी शिक्षण दिलं आणि ते बी आपण पोट भरून राहिले, म्हणजे रोजगार करून राहिलेले आहे. आणि माझाही हा छंद रोजगार झाला असं समजायला हरकत नाही. बरं, लहानपणी आपले आईवडील होते, तर तुमच्या लहानपणी आईवडील असे कुठलं कार्य करायचे? गंभीर परिस्थिती अशी होती की आपल्याकडे शेतीवाडी काहीच नव्हती आणि त्याच्यामुळं वडील बिझनेस करायचे, पण त्या एका याच्यामध्ये बिझनेसमध्ये घाटा आला आणि ते सगळं डाऊन झालं टोटल. आणि डाऊन झाल्यामुळं मग इतकं म्हणजे वडिलांच्या ब्रेनवर एवढा इफेक्ट पडला की ते काहीच करत नव्हती. नंतर मग आणि आई मोलमजुरी करायची. बरं, आपणास किती भाऊ बहीण आहेत? तसे मला 2 भाऊ मोठे आहे आणि 4 भाऊ लहान आहे. आम्ही 6 भाऊ आहे. पण मोठे भाऊ जे एक आहे दत्तक पुत्र गेले आत्याकडे आणि एक मोठा भाऊ 3 नंबरचा होता तो घर जावाई म्हणून तो MP मध्ये आहे. त्याच्यामुळे मी घरात मोठा मीच आणि माझ्यापेक्षा 3 भावंड 4 भावंड लहान. बहीण एक बहीण आहे. आणि सगळे आज लग्नकार्य होऊन शिक्षण पद्धती सगळं होऊन चांगले आहे, व्यवस्थित आहे, चांगल्या पदावर आहे. एक PKVला एक संशोधन म्हणून आहे. एक सगळ्यात जो लहान होता तो मिलिटरीला गेला, तो मिलिटरीत गेला, तिथून वापस आल्यानंतर आता तो बी सुद्धा कृषी विभागामध्ये नोकरीला आहे आणि दोन्ही भाऊ नागपुरात आहे. बरं, मग आता तुम्ही लहानपणापासून तुमचं शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण ते कुठल्या शाळेतनं घेतलंय? शाळेचं शिक्षण माझं सावरगावलाच झालं. प्राथमिक शिक्षण झालं, मिडियलचं म्हणजे मॅट्रिक पर्यंत मी सावरगावच शिकलो आणि त्याच्यानंतर जे माझं मी टीव्ही ट्रेनिंग केलं, बाकी हे माझ्या छंदानुसार मी नागपूर संज्ञान इन्स्टिट्यूट नागपूरला माझं ते शिक्षण झालं. ट्रायसेमचं जे शिक्षण झालं माझं रेडिओचं हे शिक्षण काटोलला झालं. अच्छा. तालुक्याचं ठिकाण होतं काटोल, रेवतकर रेडिओज म्हणून होते, त्यांच्याकडे माझं हे शिक्षण झालं
6 महिन्याचं ट्रायसमचं शिक्षण झालं. अच्छा, म्हणजे तुम्ही रेडिओच्या सानिध्यात अर्थात 15व्या-16व्या वर्षी तुम्ही मॅट्रिक झाल्यानंतर मला वाटतं 1979 मध्ये 79 मध्ये तुम्ही रेडिओच्या पदार्पण केलं. दुनियेमध्ये तुम्ही पदार्पण केलं आणि लहानपणापासून तुम्ही सांगितलंच की तुम्हाला रेडिओ ऐकण्याची आवड होती खूपच. आणि तुम्ही रेडिओच्या दुनियेमध्येच राहिले. रेडिओच्या माध्यमातून तुम्ही डिप्लोमा पण केलेला डिप्लोमा आणि तो डिप्लोमा ऍक्च्युली कशाचा होता? रेडिओ रिपेअरिंगचा. अच्छा, रेडिओ रिपेअरिंग रिपेअरिंग सगळं रेजिस्टन्स काय असते, रेजिस्टन्सचे कलर कोड काय असतात आणि रेजिस्टन्स कशाला म्हणतात, कॅपॅसिटी कशाला म्हणतात, म्हणजे हे सगळे जे पार्टची जी माहिती जी घेतली ती मी काटोललाच घेतली. तुम्ही रोजगारापर्यंत रेडिओ रिपेअरिंग पर्यंत तुमचं जे कार्य तुम्ही केलं, शेवटी शिक्षणाचंच माध्यम आहे, पण रोजगार तुम्ही हा कसा काय निवडला त्याबाबत आमच्या श्रोत्यांना रेडिओबाबतचा झालेला बदल, कशा कशा प्रकारचे रेडिओ तुम्ही सुधरवले याबाबतची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा. धन्यवाद सर. त्या सुरुवातीस मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा ट्रेनिंग चालू केलं त्यावेळेस व्हालचे रेडिओ असायचे आणि त्या व्हालच्या रेडिओमध्ये एक इंग्लिश व्हाल होता, विदेशी मधून आलेला व्हाल होता, तो 9 पिनचा असायचा आणि जो 6 पिनचा असायचा तो आपला इंडियन व्हाल असायचा. आणि त्या व्हाल पासून ते असे 3, 4, 5 व्हाल असायचे. व्हालचे नाव अलग अलग असायचे, एक रेक्टिफायर व्हाल, दुसरा रेजिस्टन्स व्हाल, म्हणजे असे व्हाल्स असायचे. आणि त्याच्यावरच आम्ही त्या सरांनी आम्हाला सांगितलं की हा रेक्टिफायर व्हाल आहे, हा रेजिस्टन्स व्हाल आहे, हा आउटपुट व्हाल आहे, म्हणजे हे सगळं त्यांनी सांगायचं. आणि त्या हिशोबाने मग आम्ही ते जवळपास 4 महिने त्या व्हालवर आम्ही अभ्यास केले. कोणते पिन कोणत्या मार्गाने जाणार आहे, की काय वर्क आहे, असं हे सगळं त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर ते व्हाल पिन रेडिओ बंद झाले. मग व्हाल रेडिओ बंद झाल्यानंतर मग ट्रान्झिस्टर रेडिओ आले. ट्रान्झिस्टर म्हणजे समजा एक 3 तंगड्याचा, 2 तंगड्याचा, त्याला 3 असायचं, एक रेक्टिफायर वाला असायचा, 2 तंगड्याचा असायचा. त्याच्यामध्ये आउटपुट इनपुट वगैरे जे असतं त्याच्यापासून त्याची फ्रिक्वेन्सी तयार करायची. ते फ्रिक्वेन्सी तयार करायसाठी जे ट्रान्झिस्टर आले तर ते ट्रान्झिस्टर व्हाल चालले. तर त्यावेळेस मोठे मोठे डबे असायचे. अशा परिस्थितीमध्ये ते व्हाल सुद्धा आम्हाला कसे रिपेअर करायचे आणि कसं म्हणजे फॉल्ट फाइंडिंग कशी करायची हे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं, रेवतकर सरांनी. आणि त्यांनी व्हालचं काय फंक्शन काय आहे सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्या ट्रान्झिस्टरमध्ये मग आम्ही लक्षपूर्वक दिलं. मग ट्रान्झिस्टरमध्ये रेजिस्टन्स, कॅपॅसिटर्स वगैरे असे 100 पार्ट जमा करून मग एक फंक्शन तयार झालं तर 100 पार्ट मध्ये एखादा पार्ट जर डॅमेज असेल तर तो बदलवायचा, तर तो कसा डॅमेज आहे ते चेक करायचं. ते झाल्यानंतर मग काही दिवसांनी ट्रान्झिस्टर सुद्धा बदलले. तिथं आयसी आली. तर आयसी मध्ये कमीत कमी 100 पार्ट एकाच आयसी मध्ये असायचे. 100 पार्ट आणि त्याला असे पिन असायच्या. म्हणजे त्या पिन 10 पिना, 15 पिन, 20 पिन अशा पिन असायच्या आणि त्या प्रत्येक पिनाचं कार्य अलग असायचं. एका पिन मधून करंट जायचा, दुसऱ्या पिन मध्ये आउटपुट निघायचं, तिसऱ्या पिन मध्ये ऑडिओ निघायचा, चौथ्या पिन मध्ये काही निघायचं. म्हणजे असं जे काही आहे ते 100 पार्टला लागणारी जागा एवढी 6 इंच. 6 इंचचं काम एकदम 1 इंचामध्ये आलं. अच्छा, म्हणजे एक प्रकारे रेडिओचं जे आपण काय म्हणू, किट म्हणूया किंवा रेडिओची प्लेट म्हणा, ते मोठी होती पहिले. ते एकदम छोटी झाली. ते एकदम छोटी कॉम्पॅक्ट होत गेली. 2 फुटाची असलेली किट, 2 फुटाची किट असलेली आता एकदम 6 इंचावर आली, 5 इंचावर आली. आणि 5 इंचामध्ये जे डॉक्युमेंट्स लागलेले आहे, आयसी लागले आहे, रेजिस्टन्स लागलेले आहे, झिनर्स लागलेले आहे, डॉट्स लागलेले आहे, हे सगळे त्याच्यात फंक्शन तयार झालेले. आणि फॉल्ट हा कसा येतो, येणारी विद्युत 230 व्होल्टची असते. त्याच्यानंतर याला लागणारा जो करंट असतो, कधी कोणाला 10 व्होल्टेज जाते, कोणाला 5 व्होल्ट जाते, कोणाला 7 व्होल्ट जाते, असे जे काही त्याचं फंक्शन असते ते सगळं फंक्शन आम्हाला सांगण्यात आलं आणि ते आम्ही अवगत केलं. अच्छा, म्हणजे तुम्ही जुनातल्या जुना रेडिओ त्या काळचा, म्हणजे तुमचा 1980 पासूनचा जो तुम्ही रेडिओच्या दुनियेमध्ये आले आणि रेडिओ रिपेअरिंगचा डिप्लोमा पण केला आणि तोच तुम्ही रोजगार म्हणून सुद्धा निवडला आणि अर्थार्जन करून तुम्ही आपल्या कुटुंबाला पण सांभाळलं. फार वाखण्याजोगी गोष्ट आहे सर. तुम्ही रेडिओच्या दुनियेमध्ये एवढ्या सगळ्या बदल तुम्ही बघितला. पण आता तुम्ही रेडिओ बद्दलचं पुन्हा काय सांगू शकता? आता हे झालं रिपेअरिंगचं, पण रेडिओमध्ये होत गेलेले बदल. सगळ्यात पहिले तुम्ही सांगितलं व्हॉलचा रेडिओ जो मोठा होता 2 फुटी, त्याच्यानंतर छोटा होत गेलेला. तर आजच्या तारखेला रेडिओ कसा बदलत गेला आणि आज कशामध्ये रेडिओ आपण त्याला आजकाल FM वगैरे आलेला आहे. पहिले मीडियम वेव्ह, शॉर्ट वेव्ह वगैरे पण होते. तर तुम्ही असं कार्यक्रमाबद्दल वगैरे असा तेव्हाचा कार्यक्रम वगैरे जो महत्वपूर्ण असायचा, भलेही तो दुसऱ्या देशाचा का असो ना, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगू शकता? त्यावेळेस म्हणजे आता त्यावेळेस सांगायचं झालं तर BBC लंडनशी सुद्धा न्यूज यायची. अच्छा, ती शॉर्ट वेव्हवर यायची. अच्छा, तेव्हा रेडिओला मला वाटतं 2 बँड होते. तर तो 2च बँड होते त्यावेळेस. मग त्यांनी काही दिवसानंतर त्यांनी ते चेंज केले. म्हणजे शॉर्ट वेव्ह 1 केला, शॉर्ट वेव्ह 2 केला, शॉर्ट वेव्ह 3 केला, शॉर्ट वेव्ह 4 केला. शॉर्ट वेव्हचे असे 4 बँड तयार झाले. मीडियम वेव्ह नाही झाला, मीडियम वेव्ह एकच राहिला. आणि मीडियम वेव्हवर आपले आकाशवाणीची जी केंद्र लागायचे आपल्या नागपूर जिल्ह्याच्या मीडियम वेव्हवर जे यायचं ते फक्त मीडियम वेव्हवर जे यायचं. बाकीच्या
शॉर्टवेअर नाही आहे. शॉर्टवेअरवर जसं BBC लंडन झालं किंवा तुमचं बिनागा गीतमाला येत होती आपली श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, श्रीलंका ब्रॉडकास्टिंग, तर ते शॉर्टवेअर यायचं सगळं. हल्ली मध्ये FM सुद्धा जो आला आहे त्या FM मध्ये मीडियम वे, शॉर्ट वे हे सुद्धा तयार झालेले आहे. तर त्याच्यामुळे आता जो ट्रान्झिस्टर जरी असेल किंवा FM जरी असेल तर त्या FM मधून तो आपल्याला रेडिओ ऐकता येते. आज जो दूरदर्शन जरी असेल तर त्या दूरदर्शन मध्ये सुद्धा FM आला आहे, म्हणजे रेडिओ आला आहे, आकाशवाणी आलेला आहे. तर ते ऍप जर आपण जनरेट केलं तर आपण आपल्या टीव्हीवर सुद्धा नागपूर आकाशवाणी किंवा नागपूर आकाशवाणीवरले कार्यक्रम बघू शकता. आणि सर्वच काही इतकं स्पीडली वाढलेलं आहे की जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला रेडिओ हा पोहोचलेला आहे. त्याला पोहोचण्यासाठी माध्यमच ते झालं, हे टीव्हीचं माध्यम झालं. आणि आता हा मोबाईल, ह्या मोबाईलनं तर काही विचारूच नका. मी मोबाईलमध्ये सर्वच काही आहे. आता तुम्ही जर नागपूर आकाशवाणी बघतो म्हणा, ऍप लोड जर तुम्ही केलं की नागपूर आकाशवाणी ऐकतो, रेडिओचं ऐकायचंच आहे ना आपल्याला, त्याला बघायला नाही मिळत, ऐकायला मिळते. दुसरी गोष्ट, आपल्या गृहिणी जे आहे, मुलांचे कार्यक्रम असतात, हे सर्व कार्यक्रम आपल्या आकाशवाणीवर चालू असतात. अशा वेळेस ते आकाशवाणीचं त्या फ्रीजमध्ये सुद्धा FM यायला लागलेला आहे. आणि आपलं आकाशवाणीचं हे सुद्धा प्रसारण सुद्धा तिथं घरबसल्या त्या स्वयंपाक करताना आपल्या स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला ते ऐकायला मिळत आहे. त्याच्यामुळे त्या गृहिणी सुद्धा एवढ्या खुश आहे की आता टीव्हीपाशी जायला टाइम नाहीये किंवा टीव्हीच्या कमऱ्यात जायला टाइम नाहीये किंवा टीव्हीच्या रेडिओमध्ये असेल तर रेडिओपाशी जायला टाइम नाही किंवा आपला रेडिओ समोर ठेवून ऐकायचा विषय खतम झालेला आहे. फक्त आता फ्रीज आहे, आता घरोघरी फ्रीज आहे. आता घरोघरी फ्रीज असल्यामुळे फ्रीजमध्येच त्यांनी पुष्कळशा कंपन्यांनी त्या फ्रीजमध्ये तो रेडिओ फिट केलेला आहे. एक बटन जरी दाबली तर आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम तुम्ही त्यात ऐकू शकता. त्यांचं कामही होते आणि हा आपला त्यांचा ऐकण्याचा छंद म्हणा, कार्यक्रमाचा छंद म्हणा किंवा त्यांना हवी असणारी आकाशवाणीवरची कोणतीही बातमी ते ऐकू शकतात. तर इतकं जग आता समोर झालेलं आहे. पण आपल्या रेडिओचा हे कमी झालेलं नाही. त्याच्यामुळं आज बी आमच्याकडे, माझ्याकडे रिपेअरिंगसाठी लोक येतात तर पुष्कळशे जुने रेडिओ घेऊन येतात. अच्छा, पण रेडिओ मात्र ऐकतात. ते रेडिओ ऐकल्याशिवाय राहत नाही. रेडिओ ऐकतात. रेडिओसाठी महाराज तुम्ही म्हणता हे मला रिपेअर करून पाहिजेच, मिळत नाही साहेब, याचं सामान मिळत नाही. नाही तुम्ही काही करा, कसंही करा. मग त्यांना आम्हाला आता आलेला रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर किंवा FM त्यांना द्यावं लागते नवीन. हा नवीन घेऊन जा, याच्यात तुम्ही नागपूर आकाशवाणी ऐका. त्यांना बातम्या पाहिजे आहे, त्यांना भावगीत पाहिजे आहे, भक्तिगीत पाहिजे आहे, हे सर्व काही त्यांना मिळतं. असा आजच्या ह्या युगाचा म्हणजे नवीन याच्यामध्ये आकाशवाणी आपला दूरपर्यंत पोहोचलेला आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे, गृहिणीच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे आकाशवाणीच्या एक वेळचा प्रत्येक मोटार 4 व्हीलर्स आहे, त्या 4 व्हीलर्स मध्ये सुद्धा कार्यरत आहे FM. आणि FM माझं एक सांगणार राहील, बाकीच्या गाडी चालवताना जे FM ऐकतात किंवा बाकीचे आकाशवाणी कोणते कार्यक्रम ऐकतात किंवा गाणे ऐकतात, तर ह्या गाण्यावाल्यांचे कानामध्ये तुम्ही हे न टाकता तुम्ही समोरचा स्पीकर हळू आवाजात वाजवा, सायलेंट मध्ये वाजवा आणि छान त्याचा आनंद घ्या, का जेणेकरून समोरची तुमची दृष्टी बी इकडे तिकडे जाणार नाही आणि तुमच्या हाताने कोणताच असा गलत प्रकार न होता तुम्ही एन्जॉय करू शकाल. बरोबर आहे. म्हणजे आपण प्रवास करता करता कारने या गावून त्या गावीला जाताना किंवा आपलं एक विरंगुळ्यासाठी आपण हळूवार रेडिओ आपण डेकच्या माध्यमातून, FMच्या माध्यमातून श्रोत्यांना रेडिओतील गाणी FMच्या माध्यमातून आणि विविध कार्यक्रम जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते आज जनतेपर्यंत पोहोचू शकतात, पोहोचून राहिले आहेत. हे एक मोठी महत्वाची गोष्ट आहे. बरं, पुढचा प्रश्न दवणे साहेब असं विचारायचं वाटतो की तुम्ही आपले संपूर्ण जीवन जगण्यासाठी म्हणजे आजपर्यंतचा जो तुमचा जीवन काल झाला तो अर्थार्जन, रोजगार आपण याच व्यवसायात निर्माण केलेला आहे. तर एक प्रश्न मला असे वाटतो की आपला विवाह केव्हा झाला? माझा विवाह 1989चा. अच्छा, 1989. अच्छा, त्याही काळात तुम्ही म्हणजे हे तुमचं कार्य जे आहे सगळं सुरूच होतं रेडिओ रिपेअरिंगचं. त्याच्याच भरोशावर माझं लग्नही झालं की ही मेकॅनिक आहे, रेडिओ मेकॅनिक आहे. भावी पत्नी फक्त घर गृहिणी आहे. त्याच्यात काही विषय नाही. अच्छा. त्यानंतर मला 90 मध्ये माझा मुलगा झाला. अच्छा. आणि 93 मध्ये मुलगा झाला. दोन मुलं आहेत. काय करतात मुलं आता सध्या मुलांचं शिक्षण सुद्धा मी माझ्या ह्या धंद्यावर केलेलं आहे. कारण त्याला कारणच असं होतं की मी जेव्हा मॅट्रिक फेल झालो आणि मी रोजगार करून माझ्या 2 मुलांचं शिक्षण ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट त्यांना मी केलं. त्यापैकी एक मुलगा माझा बँकेत आहे, डेप्टी मॅनेजर म्हणून आहे. आणि एक मुलगा इथे फोटो स्टुडिओ आणि गिफ्ट हाऊस दुकान नागपूरलाच आहे. आपल्याकडे अशी जमा पावती काहीच नाही आहे किंवा शेती आहे किंवा काही आहे
किंवा कोणाचा सपोर्ट काहीही सपोर्ट नसताना फक्त ह्या रिपेरिंगच्या भरोशावर, छंदाच्या भरोशावर रिपेरिंग झाली आणि रिपेरिंगच्या भरोशावर माझा रोजगार झाला आणि रोजगारच्या भरोशावर मी आज ह्या मुलाला इथपर्यंत आणू शकलो. अच्छा. आणि आपण आजोबा वगैरे झालात की नाही? आजोबा झालो. झालेत. एक फारच छान. एक मोठ्या मुलाला एक मुलगा आहे. अच्छा, फारच छान. बरं, मग आता हा तुमचा जो व्यवसाय, तुम्ही तुमचं जे काही ज्ञान आहे, रेडिओ बाबतचं ज्ञान, रेडिओ रिपेरिंगचं ज्ञान, मग ते वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओ तुम्ही सुधरवले, बरोबर? आणि मग रेडिओ पुष्कळ ठिकाणी आलेत. जसा पहिलेचा तुम्ही सांगितला व्हॉलचा रेडिओ, मग रेडिओचे ट्रान्झिस्टर रेडिओ आला, आणि मग पेनामध्ये सुद्धा रेडिओ आला, जे पर्सनलाइज रेडिओ कानामध्ये हेडफोन टाकून ऐकू शकत होतो. मग रेडिओ हा 2-in-1 मध्ये पण आला. कॅसेट मध्ये तुम्ही छोट्या कॅसेट मधनं चालवून तो 2-in-1 मध्ये तुम्हाला बँड फक्त बदलवायचा, स्विचेस बदलवायच्या, आणि अशा पद्धतीचं तुमचं सगळं रिपेरिंगचं ज्ञान आहे. तर तुम्ही ते ज्ञान कुणाकुणाला देण्याचा प्रयत्न केलाय? घरच्या मुलांना पण ते ज्ञान दिलं आहे का, की तुमच्या काही नातेवाईकांच्या, इष्टमित्रांच्या मुलांना ते साहजिकच ज्ञान झालेलं आहे. कारण आता मला रिपेरिंग दुकान असल्यामुळे मुलं जेव्हा मॅट्रिक पर्यंत माझ्याजवळ होती, तर मॅट्रिक पर्यंत त्यांनी माझ्याकडे दुकानात बसायचं, दुकानात घ्यायचं, त्यांना छंद लागलेला होता. एकदा तर एका मोठ्या मुलाला असाच करंट लागून गेला, इतका जोरदार करंट लागला, त्याला म्हणलं तू आता डबल हात लावायचा नाही, रिपेरिंगच्या याच्यात यायचंच नाही, तू आपलं शिक्षण बघ, तू आपलं काम बघ. पण दोन्ही मुलांना त्याची आवड होती आणि आजही आवड आहे. रेडिओच्या बाबतची आवड त्या दोन्ही मुलांना आहे. आणि माझ्या हाताने जवळपास नसेल तर 40 ते 50 विद्यार्थी ते घडवले गेले आहे, की ते आज रोजगार करत आहे. अच्छा. या माध्यमातून ते स्वतः रोजगाराला लागलेले आहे. ते 40-50 विद्यार्थी असेल, गावातही आहे, गावाच्या बाहेरही आहे. मी माझा हा धंदा, बिझनेस माझ्या सावरगावला केला. मी फारशिंग म्हणून एक गाव आहे, तिथून कमीत कमी 22 आणि 15, 30-32 किलोमीटरवर. तर तिथं मी हा धंदा जवळपास 8-9 वर्ष केला. 2000 पर्यंत, म्हणजे 1992 पासून 2000 पर्यंत मी त्या फारशिंगीला होतो. तिथेही कमीत कमी मला 8-10 विद्यार्थी मी असे घडवले की ते आज बिचारे आपला व्यवसाय करून राहिले आणि पोट भरून राहिले. म्हणजे अर्थातच तुम्ही रेडिओ संबंधित असलेले तुमचे ज्ञान आणि कौशल्य येणाऱ्या पिढीत सुद्धा तुम्ही प्रदान करीत आहात, ही फार महत्वाची गोष्ट आहे. बरं, आपला आता वेळ संपायला आला आहे, तरी पण तुम्हाला श्रोत्यांना तुम्ही जे काही गाणे ऐकत होतात, मराठी असो, हिंदी असो, चित्रपटातील असो, किंवा भावगीत असो, भक्तिगीत असो, एक आवडीचं गीत आमच्या श्रोत्यांना तुमच्या ऐकू आपण. माझ्या आवडीचं गीत मन का रेडिओ, हे गीत आपण ऐकावं. तर श्रोते हो, या गीतानंतर पुन्हा एक शेवटचा प्रश्न दवणे साहेबांना विचारण्यासारखा असतो. तर दवणे साहेब, ज्येष्ठ नागरिक या नात्याने आपण ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश देणार? ज्येष्ठ नागरिक या नात्याने म्हणा, वयाचे 60 वर्ष, 65 वर्ष, 70 वर्ष पूर्ण केलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याला बाकीचा काही विचार न करता किंवा बाकीचा परिसराचा विचार न करता आपण आनंदित कसे राहू, आपण आपले वर्तणूक कशी ठेवू आणि आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था किंवा आपण खाण्यापिण्याच्यावर कसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, हेच फक्त ज्येष्ठ नागरिकांनी ठेवायचं आहे. आपण आनंदित कसं राहू आणि आनंदी राहण्यासाठी काय आपण व्यायाम केला पाहिजे का, सकाळी उठलं पाहिजे, सकाळी व्यायाम केला पाहिजे आणि आपण व्यवस्थित राहिलो पाहिजे. खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था आपण आपल्या परी करून घेतली पाहिजे, कोणावर अवलंबून न राहता. स्वतः जसं आपण आतापर्यंत जीवन जगलो, आरोग्याची स्वतःची काळजी घेणं विशेष चांगलं आहे. सकाळी उठा, जर आपल्याला शक्य होत असेल तर फिरायला जा, आपलं आरोग्य कसं व्यवस्थित राहील फक्त याच्याकडे लक्ष द्या, बाकी कोणत्याही कडे लक्ष न देता, संसाराकडे लक्ष न देता, बस ईश्वराच्या चरणी आपण हे करून ते, हे ज्या रेडिओच्या माध्यमातून जर आपल्याला काही आवड असली तर ते ऐका, चित्रपटाच्या माध्यमातून असेल, दूरदर्शनच्या माध्यमातून ते ऐका, पण स्वतः फक्त आपण कसं व्यवस्थित राहू खाण्यापिण्यातही याचा सगळा विचार करून त्यांनी आपलं जीवन जगावं, एवढाच फक्त मी संदेश तुम्हाला सांगू शकतो. आणि आपला रेडिओ आहे, रेडिओचा छंद विशेष करून ग्रामीणमध्ये ज्येष्ठ नागरिकांना, पण त्यांना रेडिओचा छंद आहे तर तो रेडिओ ऐकत राहावा आणि हा रेडिओचा आनंद घ्यावा आणि आपण जन्मापासून जो रेडिओ ऐकत आलो तो तो शेवटच्या घटकापर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे. म्हणून तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि स्वस्थ राहा आणि रेडिओ ऐका, एवढं सांगू शकेल. धन्यवाद. तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात कामगिरी रेडिओच्या दुनियेची या विषयावर ज्येष्ठ नागरिक श्री दिलीप नथुजी दवणे यांची आपण आज मुलाखत ऐकली आणि ते आज खास सावरगाव तहसील नरखेड, जिल्हा नागपूर आणि आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमची मुलाखत झाली. त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आपण कामगिरी रेडिओच्या दुनियेची या विषयावर ज्येष्ठ नागरिक श्री दिलीप नथुजी दवणे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.